मध्य प्रदेशातील इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यापारी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दर दिवशी नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत। पोलिसांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला अटक केली आहे। त्याशिवाय अन्य 4 आरोपींना सुद्धा अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम रघुवंशीने प्रियकराच्या मदतीने मिळून कट रचला। लग्नानंतर अवघ्या 5 दिवसात सोनम राजा रघुवंशीच्या मर्डरची संपूर्ण स्क्रिप्ट कशी लिहिली ती या व्हिडिओमध्ये बघूया। राजा आणि सोनमचं लग्न 11 मे रोजी झालं। दोन्ही कुटुंब आनंदात होती। सर्व काही सामान्य वाटत होतं। पोलीस सूत्रानुसार 16 मे रोजी सोनमने प्रियकर राज कुशवा सोबत मिळून राजाला मार्गातून हटवण्याची योजना बनवली। सोनमने राज कुशवाला सांगितलं, राजा रघुवंशीला संपवून टाक, लूटमारीच्या उद्देशानं हत्या झाली आहे असं भासवू, त्यानंतर मी विधवा होईन, मग पप्पा आपल्या लग्नाला मंजुरी देतील। पोलीस सूत्रानुसार राजाची ज्या कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली गुवाहाटीत ऑनलाईन ऑर्डर करण्यात आली होती। आरोपी घटनेच्या आधी सोनमच्या होमस्टे पासून 1 किलोमीटर अंतरावर थांबले होते। सोनम त्यांना लोकेशन पाठवत होती। सोनमने या हत्येसाठी 50,000ची सुपारी दिली होती। राजाची हत्या 23 मे रोजी करण्यात आली। त्याच संध्याकाळी सोनमने शिलाँगवरून गुवाहाटीला गेली। तिथून ट्रेन पकडून वाराणसी मार्गे गाजीपूरला गेली। या दरम्यान तिनं आपला मोबाईल फोन पोलिसांना मिळू नये म्हणून तोडून टाकला। तपासादरम्यान सोनमचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। त्यात ती आरोपीशी बोलताना दिसत आहे। सीडीआर आणि कॉल ट्रेसिंग वरून राजा कुशवाचं लोकेशन इंदूरमध्ये आढळलं। त्याला पोलिसांनी अटक केली। राज कुशवाला अटक होताच सोनमला कळून चुकलं, सगळा खेळ संपलाय। त्यानंतर तिने उत्तर प्रदेशच्या धाब्यावर पोहोचून स्वतःला सरेंडर केलं। सोनम आणि राजा रघुवंशीचं लग्न 11 मे रोजी झालं। दोघेही एका मॅट्रिमोनियल साईटवरून संपर्कात आले होते। लग्नानंतर दोघे हनीमूनसाठी मेघालयला गेले। तिथेच राजाची हत्या झाली। खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला। हत्येच्या 17 दिवसानंतर खुलासा झाला। पोलिसांनुसार राजाच्या हत्येसाठी सोनमने प्रियकर राज कुशवाची मदत केली। तर मित्रांनो, असा हा प्रकार घडलेला आहे। यामध्ये राज कुशवा आणि सोनम यांना कोणत्या दिली जावी